नमस्कार मंडळी, एकदम सोप्या पद्धतीने पुरण तयार करण्याची सोपी पद्धत बघूया। त्यासाठी 2 वाटी हरभरा डाळ इथे मी 1 तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। डाळीमधलं पाणी काढून घेतलं। 2 वाटी डाळ घेतलेली आहे, त्यासाठी आपण 5 वाटी पाणी गरम करून घेतलं। एक छोटा चमचा तेल टाकलं, पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतली। डाळ भिजवून घेतलेली कुकरमध्ये घालून घेऊ। मध्यम गॅसवरती 4 शिट्ट्या करून घेऊ। तर छानपैकी इथे डाळ आपली शिजलेली आहे। 1 तासभर डाळ अशा पद्धतीने भिजवून घेतली की पुरण खूप छान पद्धतीने आपलं तयार होतं। आता चाळणीवरती आपण जी डाळ काढून घेतली, तांब्या घ्यायचा आणि व्यवस्थित अशी डाळ आपल्याला घोटून घ्यायची। ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने आपण गुळ मोजून घेतलाय। 2 वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालून मस्त अशी आपण इथे पुरण परतवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण सुंठ पावडर, विलायची पावडर घालून घेतली आणि छानपैकी पुरण परतवून घेतलं। उंडा तयार करून घ्यायचा पुरणाचा आणि अशा पद्धतीने आपल्याला मस्त अशी एकसारखी पोळी लाटून घ्यायची। चव बाजूनी कडासारखा व्यवस्थित लाटून घ्यायचा। तव्यावरती आपल्याला घालून घ्यायची आणि दोन्ही बाजूने तेल लावून मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली टम्म फुगलेली पोळी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा।